Good morning, all of you. In today's lecture, we will start our next question. Question number 11. Factor contributing to the success of brand in India. So, कोणते फॅक्टर जे ब्रँडसाठी सक्सेसफुल होण्यासाठी मॅटर करतात असे फॅक्टर हे आज आपण ह्या क्वेश्चन मध्ये लर्न करणार आहोत. सो फर्स्ट पॉइंट क्वालिटी. आपल्याला माहिती आहे की क्वालिटी ही प्रत्येक ब्रँडसाठी फार इम्पॉर्टंट असते. तर प्रॉपर क्वालिटी असेल एखाद्या प्रोडक्टला एखाद्या ब्रँडला नक्कीच त्याचं सक्सेस आपल्याला बघायला मिळतं. सो इन ऑर्डर टू बी सक्सेसफुल इन द मार्केट it is at most important to have a good product. Okay, good product साठी किंवा एका प्रोडक्टच्या सक्सेस साठी क्वालिटी इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. So consumer going for repeat purchase of the brand if he has good quality. आणि जर त्या प्रोडक्टला गुड क्वालिटी असेल तर नक्कीच कंझ्युमर काय करतील तर रिपीट परचेसला इम्पॉर्टन्स देतील. सिमिलरली दे प्रेफर क्वालिटी सर्व्हिस. आणि त्याचबरोबर फक्त क्वालिटी प्रोडक्ट असण्याबरोबरच क्वालिटी सर्व्हिस सुद्धा काय असणार आहे तर इम्पॉर्टंट थिंग असेल फॉर सक्सेसफुल ब्रँड. हाय क्वालिटी ब्रँड अचीव target market share and higher profitability than the inferior rivals. सो काय सांगितलेलं आहे. सो हायर क्वालिटी ब्रँड अचीव ज्या प्रोडक्ट ज्या क्वालिटी जास्त आहे हायर आहे असे प्रोडक्ट कंझ्युमरच्या माइंड मध्ये एक गुड इमेज क्रिएट करतातच. त्याचबरोबर प्रॉफिट सुद्धा त्यांना छान मिळणार आहे. प्लस मार्केट शेअर आणि एक मार्केट शेअर सुद्धा काय होणार आहे तर इन्क्रीज होऊ शकतील ऍज वेल ॲज हाय प्रॉफिटेबिलिटी इन देअर इन्फिरियर रिवाइल. नेक्स्ट वाइड रेंज ऑफ प्रोडक्ट. These are many companies which have done well in India by introducing multiple products simultaneously and then two in different product category. म्हणजे जर तुम्हाला तुमच्या प्रोडक्टचं ब्रँड सक्सेस करायचं असेल तर तुम्ही एकाच प्रोडक्टला इम्पॉर्टंट न देता हिअर वी इंट्रोड्यूस मल्टिपल प्रोडक्ट और मल्टिपल ब्रँड. मग HUL चा पण छान एक्झाम्पल घेऊ शकतो. HUL मध्ये त्यांनी काय केलेले आहेत तर बरेच प्रोडक्ट काय केलेले आहेत बरेच ब्रँड हे इंट्रोड्यूस केलेले आहेत. तर इथे एक्झाम्पल 20 कॅटेगरी दिलेले आहे. मग सोप, डिटर्जंट, शॅम्पू, स्किन केअर, टूथपेस्ट, ओके, डिटर्जंट, सो कॉस्मॅटिक, टी, कॉफी असे वेगवेगळे प्रोडक्ट काय केलेले आहेत तर एकाच रेंज मध्ये प्रोड्यूस केलेले आहेत. सो यामुळे सुद्धा HUL चा ब्रँड किंवा सक्सेस आपल्याला आज बघायला मिळेल. नेक्स्ट इनोव्हेटिव्हनेस. सो कंपनी विच आर इनोव्हेटिव्ह हॅज सक्सीड इन ग्रोइंग इन इंडिया ॲट अन exponentially rate. That is Paytm, which began as an online bill pay in now transformed into full service mobile money solution which also include Paytm payment bank. म्हणजे आता इथे तुमच्या प्रोडक्ट मध्ये किंवा तुमच्या सर्व्हिसेस मध्ये जर काही इनोव्हेटिव्ह थिंक असतील तर नक्कीच तुमच्या प्रोडक्टचा सक्सेस किंवा ब्रँडचा सक्सेस आपल्याला बघायला मिळेल. मग यासाठी स्पेशली तुम्ही काय करा तर इनोव्हेटिव्हनेसला इम्पॉर्टन्स द्या असं सांगितलेलं आहे. मी छान एक्झाम्पल आपल्याला पेटीएमचं दिलेलं आहे. देन रिझनेबल प्राइस. इंडियन कंझ्युमर इज अन एक्स्ट्रीमली प्राइस सेन्सिटिव्ह कंझ्युमर. म्हणजे याच्याही आधी आपण बऱ्याच वेळी हा पॉइंट बघितलेला आहे. कंझ्युमर हा प्राइस सेन्सिटिव्ह. ओके, म्हणजे आपण जास्त प्राइस पे करायला कधीच रेडी नसतो. जरी रेडी असो तर आपण काय एक्सपेक्ट करतो हाय क्वालिटी ऑफ प्रोडक्ट हे एक्सपेक्ट केलं जातं. The consumer would change brand loyalty if he find that a cheaper option is available. आणि तुम्ही काय करा तर कंझ्युमरची लॉयल्टी कॅप्चर करण्यासाठी चेंज करण्यासाठी तुम्ही चीपर क्वालिटीचे किंवा रिझनेबल क्वालिटी काय करा तर अवेलेबल करून द्या. द सक्सेस ऑफ रिलायन्स जिओ इट्स व्हेरी गुड एक्झाम्पल म्हणू शकतो आपण रिलायन्स जिओचं. त्यांनी सुरुवातीला काय केले तर एक चीपर क्वालिटी किंवा चीपर क्वालिटी इन द सेन्स चीपर प्राइस मध्ये खूप साऱ्या सर्व्हिसेस कशा कंझ्युमरला देता येतील आणि त्यांची लॉयल्टी कशी मिळवता येईल यावरती जास्त कॉन्सन्ट्रेशन हे केलं होतं. किंवा बिग बाजारचं एक्झाम्पल दिलेलं आहे, डी मार्टचं एक्झाम्पल दिलेलं आहे.
हे काय करतात तर रिझनेबल प्राइसला इम्पॉर्टन्स देतात आणि कंझ्युमरचा क्लास किंवा कंझ्युमरना अट्रॅक्ट हे केलं जातं. सो यामुळे ह्या प्रोडक्टचं सक्सेस, ह्या स्टोअरचं सक्सेस आपल्याला बघायला मिळेल. युनिकनेस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. युनिकनेस सुद्धा तुमच्या ब्रँडमध्ये असेल तर नक्कीच काय होणार आहे, तुमच्या ब्रँडची एक गुड इमेज कंझ्युमरच्या माइंडमध्ये क्रिएट होऊ शकेल. सो एस्टॅब्लिशिंग अ ब्रँड आयडेंटिटी रिक्वायर समथिंग डिस्टिंक्टिव्ह. म्हणजे तुमच्या प्रोडक्टची ब्रँड ही कशी असली पाहिजे तर डिफरंट असली पाहिजे ऍज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट. सो ऍज फॉर एक्झाम्पल ऍपलचं दिलेलं आहे आता इथे. So Apple has become known worldwide for the innovative product. Okay. Apple हे कसं आहे, कॉस्टली आहे पण थोडंसं इनोव्हेटिव्ह आहे, त्याचे फीचर्स छान आहेत असं सांगितलं जातं. सेकंड एक्झाम्पल डॉमिनो पिझ्झाचं सुद्धा दिलेलं आहे. त्याची क्वालिटी अजूनही त्यांनी काय केलेली आहे तर मेंटेन केलेली आहे. क्वालिटी इन द सेन्स किंवा त्यांची जी सर्व्हिस फार फेमस आहे बघा, 30 मिनिट्स फ्री ऑफ डिलिव्हरी. हे काय आहे, एक युनिकनेस आहे जे आपल्याला अजून कोणत्या प्रोडक्ट मध्ये बघायला मिळालेलं नाही. तो यामुळे सुद्धा त्या प्रोडक्टचा सक्सेस आपण आज बघत आहोत. नेक्स्ट, फर्स्ट मूवर ऍडव्हान्टेजेस. The first mover advantages refers to an advantages gained by a company that first introduce a product or service to the market. The first mover advantages allow a company to establish strong brand recognition and customer loyalty. So first mover advantages सुद्धा काय करा तुम्ही प्रेफर करा, जेणेकरून कस्टमरची लॉयल्टी तुम्ही काय करू शकता इथे मिळवू शकता. तर एक्झाम्पल दिलेला आपण बघू शकतो, काही एक्झाम्पल अमेझॉनचे एक्झाम्पल आहेत इथे, फ्लिपकार्टचे आहेत. हे काय करतात, फर्स्ट मोवर ऍडव्हान्टेजेसला इम्पॉर्टंट हे देतात. Consistency is also very important thing for our success. So consistency in the quality of the product or services is an important factor which make a brand successful. म्हणजे स्टार्टिंगला तुमच्या प्रोडक्टला क्वालिटी होती, त्याच्यानंतर क्वालिटी ही खराब झालेली आहे आणि तुम्हाला सक्सेस मिळालेला आहे असं कधीच नाही होणार. सो कन्सिस्टन्सी जर तुमच्या क्वालिटीमध्ये असेल तर नक्कीच तुमच्या ब्रँडला सक्सेस हे मिळू शकतं. सो सच कन्सिस्टन्सी इन्शुर रिपीट परचेस. आणि जर तुम्ही कन्सिस्टन्सी इन क्वालिटी प्रेफर केली तर मात्र तुम्हाला रिझल्ट काय मिळणार आहे, रिपीट परचेसचा बघायला मिळेल. इट हेल्प द कंपनी टू गेट कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस इन द मार्केट. आणि नक्कीच कॉम्पिटेटिव्ह ऍडव्हान्टेजेस मार्केटमध्ये बघायला मिळतील, राईट. सो एक्झाम्पल आपण कोका कोलाचे इथे घेऊ शकतो. कोका कोला इज वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल ऑफ कन्सिस्टन्सी. ओके, त्यांच्या क्वालिटीमध्ये फारसा चेंज झालेला आपल्याला बघायला नाही मिळत. कन्सिस्टन्सी अजूनही त्यांनी तेवढी मेंटेन केलेली बघायला मिळेल. सो होप सो तुम्हाला पहिला क्वेश्चन क्लिअर झाला असेल, फॅक्टर इन्फ्लुएन्सिंग सक्सेसफुल ब्रँड. सो त्याच्याबरोबर कॉन्ट्राडिक्टरी आपण नेक्स्ट क्वेश्चन लर्न करणार आहोत. रिझन फॉर फेल्युअर ऑफ ब्रँड इन इंडिया. आता जे पॉझिटिव्ह पॉइंट होते ब्रँड सक्सेस होण्यासाठी, त्याच्याबरोबर निगेटिव्ह जे पॉइंट असणार आहेत, लाईक पुअर प्रोडक्ट, हाय प्राइस. ओके, अशामुळे काय होणार आहे, प्रोडक्ट ते फेल्युअर झालेलं आपल्याला बघायला मिळेल. सो काय आहेत बघा, फर्स्ट आहे पुअर क्वालिटी. जर तुम्ही पुअर क्वालिटी प्रोव्हाइड केली कंझ्युमरला तर नक्कीच तुमचं प्रोडक्ट काय होणार आहे, फेल्युअर होणार आहे. सो वन ऑफ द प्रीडॉमिनंट रिझन व्हाय अ ब्रँड फेल इज इट पुअर क्वालिटी. ओके, पुअर क्वालिटी असेल तर नक्कीच तुमचं ब्रँड इथे फेल होऊ शकतं किंवा फेल्युअर होऊ शकतं. So there may be an inherent defect in the brand which adversely affect its market potentiality. आणि तुमच्या ब्रँडची जर क्वालिटी पुअर असेल तर याचा अफेक्ट नक्कीच मार्केट पोटेन्शियालिटी वरती बघायला मिळेल. Such a brand may not be preferred by the buyer even if the defect is rectified later. आणि बऱ्याच वेळी असं सांगितलं जातं की जे काही डिफेक्ट्स आहेत ते आम्ही रेक्टिफाय करून देऊ, पण अशामुळे काय होतं तर तुमच्या ब्रँडची कुठेतरी एक निगेटिव्ह इमेज कंझ्युमरच्या माइंडमध्ये क्रिएट होऊ शकते. If the product is not made according to the expectation of users or it is not user friendly to then there are chance that might fail in the market. आणि नक्कीच जर तुम्ही कंझ्युमरच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने एक्सपेक्टेशन नुसार प्रोडक्ट नाही प्रिपेअर केलं, नाही इंट्रोड्यूस केलं किंवा ते
युजर्स फ्रेंडली नसेल तर काय होणार आहे, तुमच्या प्रोडक्टचं फेल्युअर बघायला मिळेल, राईट. सो पुअर क्वालिटी इज द फर्स्ट मेन रिझन फॉर फेल्युअर ऑफ अ ब्रँड. सेकंड थिंग, हाय प्राइस. Another reason for failure of the certain brand is the high price. जर तुम्ही तुमच्या प्रोडक्टची खूप सारी हाय प्राइस प्रेफर केली, डिसाइड केली, तर कंझ्युमर परचेस करतील का प्रोडक्ट? तर नक्कीच नाही. So when the consumer feel that the brand does not affect value for money, they may not purchase the brand. आणि जर तुमच्या प्रोडक्टची क्वालिटी छान नाहीये, फक्त तुम्ही प्राइसच जास्त प्रेफर केलेली आहे, तर कंझ्युमर ती वस्तू नक्कीच परचेस नाही करणार आहे. सो अशामुळे ब्रँड तुमचे फेल हे होऊ शकतात. सो सच अ ब्रँड फेल इन द मार्केट. देन इन्क्रीज इन कॉम्पिटिशन. जर तुमच्या ब्रँडने प्रॉपर कॉम्पिटिशन नाही फेस केली तरी सुद्धा तुमचं ब्रँड फेल्युअर होऊ शकतं. सो काय सांगितलंय बघा, इन्क्रीज इन कॉम्पिटिशन. इंडियन मार्केट ॲज अन एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह मार्केट. कारण सध्या मॉडर्न डेज मध्ये जर बघितलं तर कॉम्पिटिशन ही काय झालेली आहे, ट्रिमेंडसली इन्क्रीज झालेली आहे. सो इंडियन मार्केट हॅज अन एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह मार्केट. कसं आहे इंडिया मार्केट? हे एक्स्ट्रीमली कॉम्पिटेटिव्ह मार्केट आहे असं म्हटलं जातं. व्हर्च्युअली इन एव्हरी कॅटेगरी देर आर मोर दॅन 100 ऑफ ब्रँड्स. आणि प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आपल्याला नवीन नवीन ब्रँड इंट्रोड्यूस झालेले आजकाल बघायला मिळतात. सो इन्क्रीजिंग कॉम्पिटिशन हॅज कॉजेस देन ब्रँड वॉज टू बी डिल्युकेटेड. आणि नक्कीच काय होणार आहे, तुमचं ब्रँड हे डिल्युक्यूट होऊ शकतं, फेल हे होऊ शकतं. कॉम्पिटिशन त्यांना फेस नाही करता येऊ शकत. आता काय बरेच जर एक्झाम्पल बघितले तर सोप मध्ये आहे, शॅम्पूज मध्ये आहे, डिटर्जंट मध्ये आहे, त्यांना कॉम्पिटिशन ही फेस करावी लागते. फॉर एक्झाम्पल इन सोप अँड शॅम्पू देर आर लॉट ऑफ ब्रँड्स विच वेअर टू आउट द मार्केट ड्यू टू हाय कॉम्पिटिशन. आणि ज्यांना कॉम्पिटिशन नाही फेस करता येते असे प्रोडक्ट काय होऊ शकतात, क्लोजर ऑप्शन चॉईस करतात. नेक्स्ट, irrelevancy. The brand might become irrelevant because of many reasons. One of the most common reason is technology. Okay, so हा सुद्धा एक महत्वाचा फॅक्टर आहे जो ब्रँड फेल्युअर वरती इम्पॅक्ट करतो. फॉर एक्झाम्पल आता नोकियाचं हे सगळ्यांना माहितच आहे. नोकिया पूर्वी फारच पॉप्युलर ब्रँड म्हणून इंट्रोड्यूस होतं किंवा बरेच कस्टमर यूज करत होते, पण त्यांनी ज्या नवीन टेक्नॉलॉजी नुसार त्यांनी अपग्रेड केल्या नसल्यामुळे त्यांना कुठेतरी त्यांचा ब्रँड हा क्लोज करावा लागला असं आपण नक्कीच म्हणू शकतो. So Nokia as a brand lost its market share because it did not give a latest technology to its consumer. आणि consumer always expect high technology or up to date technology. ओके, म्हणजे जर टेक्नॉलॉजी चेंज होते तर टेक्नॉलॉजी पॉइंट ऑफ व्ह्यूने तुम्ही तुमच्या प्रोडक्ट मध्ये चेंज करणं हे महत्वाचं आहे, कारण त्या कस्टमरचे एक्सपेक्टेशन आहे. आणि नोकिया कितीही छान ब्रँड होता तरी सुद्धा त्याने ओके आमचं एक नाव आहे, आमचं एक रेप्युटेशन आहे, त्यामुळे त्याने त्या टेक्नॉलॉजीला तेवढं इम्पॉर्टन्स दिलं नाहीये. आणि अपग्रेडेशन न केल्यामुळे आज तो ब्रँड त्या ब्रँडने क्लोजर ऑप्शन चॉईस केलेला आपल्याला बघायला मिळतो, राईट. देन imitation brand. The presence of number of imitation product in the market make the genuine product vulnerable. These products are available at lower price. आता इमिटेशन आपल्याला माहिती आहे, यामध्ये बरेच व्हरायटी आपल्याला आजकाल बघायला मिळतात बघा. ओके, दिस प्रोडक्ट आर अवेलेबल ॲट लोअर प्राइस. आणि म्हणजे काय म्हणतात आपण, प्युअर पेक्षा इमिटेशन मध्ये लोअर प्राइस मध्ये प्रोडक्ट हे अवेलेबल करून दिले जातात. पण इमिटेशन मध्ये ट्रॅडिशनली थोडस एक मध्यंतरी काळात ना इमिटेशन फार पॉप्युलर झालं होतं बघा, पण त्यांनी त्यामध्ये तितकं अपग्रेडेशन न आणल्यामुळे सुद्धा आज तितक्या वस्तू त्यांच्या जास्त फेमस नाहीये. सो इमिटेशन ब्रँड सुद्धा हल्ली क्लोज झालेले बघायला मिळतात. सो सर्वाइव्ह इज डिफिकल्ट.
देन नेक्स्ट पॉइंट, टू मच एक्सपान्शन विथ फ्यू रिसोर्सेस, हे सुद्धा रिझन असू शकतं ब्रँड फेल्युअरचं. Some company aim to expand very fast as compared to the resources they have. त्यांच्याकडे जेवढे रिसोर्सेस आहेत त्यांच्यापेक्षा ते जास्त एक्सपांड होण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे कुठेतरी त्यांचे ब्रँड आता थोडेसे फेल झालेले बघायला मिळतात. मग इथे एक्झाम्पल सांगितलेलं आहे सॅमसंग मोबाईल फोन. एक्सपान्शन पण त्यांच्या ज्या सर्व्हिसेस आहेत थोड्याशा हल्ली पुअर आहेत किंवा तो जास्त एक्सपान्शन होतोय, त्यांच्याकडे रिसोर्सेस सुद्धा तेवढे कमी आहेत. दॅट इज वाय सो हे ब्रँड आहेत ते फेल झालेले बघायला मिळतात. रेफ्रिजरेटर, टेलिव्हिजन आर इन डिमांडेड बट देअर कॅमेराज अँड एअर कंडिशन हाव फेल. म्हणजे आता तुमची कंपनी, तुम्ही बरेच प्रोडक्ट काय केलेले आहेत, इंट्रोड्यूस केलेले आहेत, पण तुमच्या रिसोर्सेस मध्ये मग बाकीचे ब्रँड कुठेतरी फेल झालेले बघायला मिळतील. ओके, सॅमसंगची एअर कंडिशन वगैरे आता तरी फारशी बघायला मिळतच नाही. And last point is management issue. General Motors struggle in India for 21 years till 2007 when they decide to wind up their operation in India. कारण का management issue होते, that is why. There were many management issues which the company were unable to overcome, like building a strong network, internal conflict, inconsistency, outdated practice, and failure to understand Indian market. आणि यामुळे जे काही मॅनेजमेंट इश्यू होते त्यामुळे सुद्धा त्या प्रोडक्टचं सक्सेस किंवा त्याचा ब्रँड हा क्लोज करावा लागलेला आहे. सो अशा रिझनमुळे फेल्युअर ऑफ ब्रँड आपल्याला बघायला मिळतो. होप सो आजचे दोन्ही क्वेश्चन क्लिअर झाले असतील आणि आपला सिलेबस सुद्धा इथे कंप्लीट झालेला आहे. आजचे फक्त लास्ट दोनच क्वेश्चन रिमेनिंग होते. काही डाऊट असेल तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये विचारलं तरी चालेल. थँक्यू.